वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर सिंहगड रोडवरील जो क्रोमा आहे ना, आम्ही तिथे आलोय। थोडी शॉपिंग करायची होती घरासाठी, तर इथे काही वस्तू पाहायला आलोत आम्ही। तर आम्ही काय काय पाहते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, आणि नेमकं काय घेतलं ते तुम्हाला घरी जाऊनच कळेल। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हो, आणखी चॅनलला काही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भरपूर व्हरायटीज आहेत आणि गुढीपाडव्याच्या ऑफर सुरू आहे तिथे, त्यामुळेच आम्ही आलोय। तर चला बघूया। सो आम्ही जाण्याच्या आधी स्वप्नील आणि सूरजच तिथं गेले होते आणि ते असे फ्रीज पाहत होते। एवढाले फ्रीज पाहून असं वाटते की ओ माय गॉड, एवढा फ्रीज कोणाला लागत असेल, एवढं कोण ठेवतं कशामध्ये काही। बट पाहायला खूप भारी वाटतं बरं का। बट तुमचा जो यूज असेल ना, तर म्हणजे यूज असेल तर एवढं घ्यायला काहीच हरकत नाही, कारण खूप स्पेशियस आणि खूप चांगल्या क्वालिटीचे हे फ्रीज आहेत। क्या क्या वैरायटी आई है बॉस, क्या ही बताए। मला आवडलं थे, बट अपना बजेट का हिसाब नाही, तर आम्हाला गरज नव्हती एवढ्या मोठ्या फ्रीजची। ज्यावेळेस फॅमिली मोठी होईल किंवा आपण जास्त फ्रोझन खात असेल त्यावेळेस ह्या गोष्टी कामी येतात। आम्ही तेवढं काही फ्रोझन खात नाही, आणि त्यातल्या त्यात भाज्या पण आपल्याला इथं रेग्युलर बेसिसवर मिळतात। त्यामुळे आता आमचं कसं होतं की नेमका घ्यायचा कुठला फ्रीज। त्यामध्ये आमचं खूप डिस्कशन चाललं होतं, डबल डोअरमध्ये पण ट्विन कुलिंगचं घ्यायचं का नॉर्मल घ्यायचं। आम्ही 2 पसंत केले होते, 256 समथिंग काहीतरी होतं, 256 अँड 330 असे 2 आम्ही सिलेक्ट केले होते फ्रीज। आणि त्यामध्येच चाललं होतं की कुठलं घ्यायचं। देन वी डिसाइडेड की ट्विन कुलिंगच घ्यायचं, ज्यामध्ये फ्रीजर आणि फ्रीज हे सेपरेट असतं। तुम्ही फ्रीजरला जे डीप फ्रीजर असतं, त्या फ्रीज असतं त्याला की नाही ॲज अ फ्रीजर यूज करू शकता, बंदही करू शकता। ॲज पर युअर कन्व्हिनियन्स अँड ॲज पर युअर यूज तुम्ही हे सगळं करू शकता। आणि हे सगळं करत असताना आमच्या निहालची तर वेगळीच मस्ती सुरू होती। ACजवर पण इथे ऑफर छान सुरू होती, काहीतरी डिस्काउंट 6-7% डिस्काउंट मिळत होता। तर छान डिस्काउंट वाटला मला। आणि सोबतच तुमचं क्रेडिट कार्ड हे ते असेल तर त्याच्या वेगळे डिस्काउंट मिळतात तुम्हाला। तर हे सिंहगड रोडवरील क्रोमा आहे। तर तुम्हाला काय वाटतं कुठलं फ्रीज चांगलं आहे आणि कुठलं फ्रीज घ्यायला हवं, जरा सजेशन मिळेल का तुमचं? तसं मी तर आम्ही घेतलं फ्रीज, बट स्टील नाही का, आता मशीन घ्यायची आहे आम्हाला। आमची घरची आहे टॉप लोडची, बट टॉप लोडची मशीनचं कसं, आमची आहे 6.5-7 किलोची। तर आता आम्हाला जरा मोठी मशीन घ्यायची होती, तर पाहत होते इथं ऑफर्स सुरू आहेत। तर म्हटलं आत्ता घ्यायचं का लगेच सगळ्या गोष्टी घेण्यापेक्षा म्हटलं नेक्स्ट टाईम आपण मशीन घेऊन जाऊ। तर खालच्या सेक्शनला पण आम्ही आलोत बऱ्याच ठिकाणी, तिथं बऱ्याच गोष्टी पाहिलं। त्यामध्ये मला ओव्हन वगैरे पण घ्यायची इच्छा झाली, पण म्हटलं एकदाच एवढ्या सगळ्या वस्तू नेऊन कायच करायचं, जरा आधी फ्रीजच घेऊ। म्हणून खुद को संभाला मैंने की नहीं अभी नहीं लेना है, नाही तो स्वप्नीलचा चालू होतं की तुला काय घ्यायचं आहे तुम्ही घ्या। मी म्हटलं नाही अभी नहीं लेना है बॉस, कारण घ्यायची इच्छा लय होते माहिती आहे का, काही घ्यावंच वाटतं। बट नेक्स्ट टाईम मी ठरवलं की घेऊ काहीतरी चांगलं, बट सध्या आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच बघू। तर हे मी तुम्हाला टूर दाखवते आहे इथला। तर TVज पण मला खूप छान वाटलं, आणि जे डिस्प्ले ना खूप चांगला वाटला मला। सो गाईज, शॉपिंग झाली आमची आणि आम्ही घेतलेला आहे AC आणि फ्रीज। तर आम्ही घेतला, त्याच्या दुसऱ्या दिवशी आमची फ्रीजची आणि ACची डिलिव्हरी आली, आणि ती सुद्धा रात्रीचे 10:30 वाजता। आणलं आम्ही, ज्यात पेपर्स आहे, कॅन्डी मेकर, आणि ह्या शीट्स आहेत आतमध्ये ठेवण्यासाठी। चला कॅन्डी मेकर पाहू आपण कसा आहे। नाही हो
अशा पेपर आहेत, खूप छान क्वालिटीच्या झिप बॅग आहेत त्या. तुम्हाला जर हवं असेल तर मला सांगा. असे कप्पे आहेत. सो गाईज, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शॉपिंग झाली आमची, पाडव्याच्या ऑफरचा आम्ही मस्त मजा घेतली, क्रेडिट कार्डवरच सगळं घेतलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही कधी इथे आलात का ते पण सांगा मला.